एखादा बॅक्टेरिया आपलं किती नुकसान करू शकतो? कोरोना व्हायरस आणि त्याने केलेले नुकसान आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. नमस्कार, मी रोशन काकड. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. बॅक्टेरिया म्हणजे मराठीत जीवाणू, तोही काही कमी नसतो. बॅक्टेरियासुद्धा कितीतरी गंभीर आजारांना जन्म घालतो. बॅक्टेरिया हा एकपेशी जीव असतो. त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर तो 3 अब्ज वर्षांपेक्षाही अधिक आहे. त्याच्या मानाने माणसांचा इतिहास केवळ काही कोटी वर्षांचाच आहे. काही जीवाणू तर आपल्या शरीराचे अविभाज्य भाग असतात. जसे की आपल्या आतड्यांमधील बॅक्टेरिया, ते चांगले जीवाणू असतात. नुकसानकारक जीवाणूंमुळे आपल्याला आजार होतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रे हा असाच प्रकारचा अपायकारक बॅक्टेरिया आहे. कुष्ठरोगाला काहीजण कोडरोगही बोलतात. पण इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की ल्युकोडर्माला ही कोडरोग म्हणून आपल्या समाजात संज्ञा म्हणून वापरली जाते. मग या दोन्ही रोगांच्या लक्षणात लोकांचा खूपच गोंधळ होतो. सुरुवातीला आपण ल्युकोडर्माविषयी समजून घेऊया. ल्युकोडर्मामध्ये शरीरावर पांढरे कोड निर्माण होतात, कारण शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्याच शरीरावर हल्ला करत असते. त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हटलं जातं. याच्या एका परिस्थितीत आपल्या त्वचेला ज्याच्यामुळे रंग मिळतो त्याच नष्ट व्हायला लागतात, म्हणून शरीरावर पांढरे कोड येतात. ऑटोइम्युन डिसऑर्डर, केमिकल्सचा अतिवापर आणि अनुवांशिक घटक ही या रोगाची कारणं आहेत. सध्या तरी याच्यावर ठळक औषधोपचार नाही, परंतु काही औषधे परिस्थिती नियंत्रणास मदत करतात. याउलट कुष्ठरोगामध्ये काय होतं तर कमी रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हे मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाचे सुस्त जीवाणू शिरून ते शरीरात हळूहळू वाढायला लागतात. आपल्या शरीरातील थंड ठिकाणे जशी कानाची पालवी, हाताचे कोपरे, आपल्या नौज, कमरेच्या भागात ते वाढू लागतात. म्हणजे हा रोग कमी रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या व्यक्तीला लवकर होतो. तुम्हाला जाणवलं असेल, कुपोषणात आजार जास्त जन्माला येतात. जेव्हा आपण कुपोषण शब्द ऐकतो तेव्हा आपल्यासमोर कोणतं दृश्य समोर येतं तर पालघर, नंदुरबारमधील आदिवासीच का तर ते गरीब आहेत, दुर्गम भागात राहतात, पैसे कमवण्याचे मार्ग नाहीत, उत्पन्न नाही, पूर्ण कुटुंबाला पुरेसं पोषण नाही, म्हणून त्यांची पुढची पिढीही कुपोषणाला जन्म देते. पुढे कुपोषण ही सायकल कधीच थांबत नाही. शासनामुळे अंगणवाडी, पोषण आहार अशा योजनांमुळे यावर मात केली जात आहे. मग कुपोषण सामान्य असणाऱ्या भागातल्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती खूपच क्रिटिकल राहते. या रोगाचे प्रथम दर्शनी आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे तुमच्या शरीरावर फिकट लालसर जरासे उभरलेले डाग येतात. ते खाजत नसतात, दुखत नसतात. तिथे टोकदार वस्तूनं टोचून पाहिलं तरी आपल्याला जाणवत नसते. इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोगासोबत एक स्टिग्मा, सामाजिक कलंक जोडला गेला आहे. हा रोग तुम्हाला धड मरूही देत नाही आणि धड चांगलं जीवनही जगता येत नाही. असाच दुसरा रोग म्हणजे हत्तीपाय रोग. कुष्ठरोगासारखीच इथंही परिस्थिती राहते. रुग्णाला आलेले अपंगत्व आणि कुरूपता त्याचं जीवन अवघड बनवून टाकतं. म्हणून कुष्ठरोगाची शंका असल्यास आपली व आपल्या कुटुंबियाची तपासणी करून घ्यायची असते. लवकर निदान व नियमित औषधोपचाराने कुष्ठरोगातील शारीरिक विकृती व विद्रुपता निश्चितच टाळता येते. बहुतेक रुग्ण हे एकदम क्रिटिकल कंडिशनलाच हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना जर विचारलं लवकर का आले नाही तर ते म्हणतात आम्हाला माहीत नाही पडला. क्या माहीत नाही पडला तर त्यांचं म्हणणं असतं की आम्ही शिकेल नाही. तर क्या शिकेल नाही ही प्रश्नांची साखळी संपतच नसते. MDT औषधोपचाराखाली हा रोग आता हमखास बरा होतो. शासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने आज या रोग निर्मूलनासाठी सचोटीने काम केले जात आहे. जगभरातून असणारे डोनर्स या सामाजिक प्रश्नाला जबाबदारीने हातभार लावत आहेत. पालघरमध्ये तरी कुष्ठरोगासाठी कॅथलिक चर्च आणि कनोसियन सिस्टर्स यांनी खूप योगदान दिलेले आहे. इथे एक प्रबळ इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यामुळे उभे राहिले आहे. अल्सर आणि रिॲक्शन मॅनेजमेंटसाठी कुष्ठनिवारण दवाखाना वडोली हे पालघरमधील एकमेव ठिकाण आहे. पेशंटसाठीचे हे बेड आहेत. सामानासाठी त्याला एक छोटा कपाट मिळतो. सर्वसाधारण हॉस्टेलसारखीच ही रचना आहे. ही फिजिओथेरपी रूम आहे. कुष्ठरोगाच्या उपचारामध्ये फिजिओथेरपी महत्त्वाची असते. रुग्णाच्या डॅमेज झालेल्या नर्व्स रिकवर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. कुष्ठरोगामध्ये ऑक्युपेशन थेरपीसुद्धा वापरली जाते. यामध्ये विविध कलाकुसरतीच्या वस्तू रुग्णांद्वारे तयार केल्या जातात. यामुळे रुग्णांचा वेळ निघतो आणि बोटांचा व्यायामही होतो. आता या सामाजिक प्रश्नावर उपाय काय तर आपल्याला आरोग्य शिक्षण, आजारावरील आपला खर्च, पोषक आहार आणि स्वच्छतेसारख्या चांगल्या सवयी असा सगळ्यांचाच आपल्याला विचार करावा लागेल. आदिवासी व्यक्ती आपल्या वैयक्तिक आरोग्यावर खूपच खर्च कमी करतो.
आपल्या मिळकतीच्या जेमतेम 1% सुद्धा नाही. आपली क्वालिटी लाईफ वाढवण्यासाठी खालील 5 महत्त्वाचे घटक आहेत: प्रॉपर स्कूलिंग, व्यायाम आणि इतर हेल्दी लाईफस्टाईल, स्वच्छता, पोषक आहार आणि एक स्टेबल इन्कम. तर आदिवासी पद्धतीची लाईफस्टाईल जगताना हे घटक आपण नक्कीच आपल्या जीवनात सामावायला पाहिजे. इन्फॉर्मेशन बेस्ड ही डॉक्युमेंटरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, पाठिंब्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.